तर भाजपचे नेते कृपाशंकर सिंग यांच्या वक्तव्यामुळे ऐन पालिका निवडणुकीमध्ये नव्या वादाला तोंड फुटलंय। मीरा भाईंदर पालिका निवडणुकीच्या आधीच त्यांनी महापौर उत्तर भारतीय होणार अशी घोषणा केली, त्यामुळे वाद उफाळून आला। विरोधकांच्या हाती कृपाशंकर सिंग यांनी आयतं कोलीत दिल्यानंतर त्यांनी वक्तव्याचा विपर्यास केला असं म्हटलंय। हम इतना नगर सेवक चुन देंगे उत्तर भारतीय समाज का महापौर बनेगा। यही कहना है कि जोरों शोरों पे हमारा बैठेगा तो टक्कर कोई टक्कर नहीं है। सब बोलता बोलता लोक म्हणलं की उत्तर भारतीय समाज महापौर कधी होईल। मला ठीक आहे, तुम्ही उत्तर भारतीय समाज एवढा नगरसेवक निवडून आला जेणेकरून आपण सांगू की उत्तर भारतीय समाज महापौर करा। हा मीरा भाईंदरमध्ये असा एक प्रसंग होता, त्यामध्ये कुठला हे विषयांतर काही लोक करत आहेत ह्या विषयाच्या उत्तर भारतीय समाज किंवा मराठी। तुम्ही मतलब डिव्हिजन करू नका, हा मराठी समाज किंवा उत्तर भारतीय महाराष्ट्रामध्ये राहणारे आम्ही सगळे मतलब मराठी आणि हिंदीमध्ये कुठे फरक करत नाही आणि करणार पण नाही। मीरा भाईंदर हे काय मुंबईपासून लांब नाही आहे, कल्याण डोंबिवली ठाणा हे काय मुंबईपासून लांब नाही आहे। हळूहळू जसं आम्ही सांगतोय की मुंबई वेगळी केली जाणार आहे, मुंबईचं वर्चस्व कमी करायचा प्रयत्न आहे, त्याचा एक भाग म्हणूनच ह्याची सुरुवात मीरा भाईंदरला झालेली आहे। आणि दुर्दैवाने म्हणावं लागेल की त्यांच्याबरोबर असलेली पक्षातली लोक युतीसाठी आग्रही होते, युती झाली नाही म्हणून घेऊन मोठ्या प्रमाणात आरडाओरड करतायत। का नाही या विषयावरती ते बोलतायत, का नाही ना ते जाब विचारतायत। म्हणजे थोडक्यात या सर्व गोष्टीला साथ देण्याचं कामच त्यांचे असलेले मित्रपक्ष करतायत। आता उत्तर भारतीय जातो उत्तर भारतीय म्हणतो, बिहारी जातो बिहारी म्हणतो, आणि ज्याला उद्या गुजराती जाईल गुजराती म्हणेल। आता ज्यांना त्यांना मतं घेण्यासाठी असे पद्धतीनं भाषणं करावे लागतात, स्टेटमेंट करावे लागतात। पण मुंबई आणि आसपासचा परिसर हा कधीही जात आपला भाषावाद कधी सहन करत नाही। कोणीही झाला तरी लोकांच्या बहुमताने तो महापौर ठरतो। कृपाशंकर सिंग जी म्हणत असतील तर तो त्यांच्या पक्षाचा दावा आहे, त्यावर मला बोलण्याची गरज वाटत नाही। दरम्यान मनसेने त्यांच्या ट्विटच्या माध्यमातून कृपाशंकर सिंग यांना उत्तर दिले। पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। चरितार्थासाठी आलेल्या उत्तर भारतीयांना मराठी माणसानं आश्रय दिला आणि याचं उत्तर भारतीयांनीच आज मराठी माणसाच्या डोक्यावर थैथै नाचायला सुरुवात केली आहे। मराठी माणसा आता तरी जागा हो, अशा आशयाचं ट्विट मनसेकडून करण्यात आलंय। महापौर वगैरे बसवणे हे राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचा निर्णय असतो। जे काही लोक निवडून येतात त्यामध्ये गटनेता कोणाला करायचं, प्रतोद कोणाला करायचं, उपमहापौर कोणाला करायचं, महापौर कोणाला करायचं हे राज्याचं पार्लमेंटरी बोर्ड ठरवतं। त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काय चर्चेतून तो विषय निघाला मला माहिती नाही, पण शेवटी या राज्याच्या पार्लमेंटरी बोर्डाचा अधिकार आहे। आणखी काही मोठ्या आणि सविस्तर घडामोडी आपल्याला पाहिजे आहेत, तुर्तास एक छोटासा ब्रेक।